मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली। या सुनावणीमध्ये बऱ्याच काही गोष्टी झाल्या। माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। आजच्या सुनावणीमध्ये आरोपीच्या पक्षानं काही ज्या कंप्लेंट पूर्ण झालेल्या नाहीत त्याची देखील मागणी केली होती। नेमकं काय काय घडलं तुम्ही देखील सुनावणी। एक लॅपटॉप आहे, परत रिकव्हरीसाठी फॉरेन्सिक लॅबला दिलेला होता। त्याची रिकव्हरी पूर्णपणे झालेली आहे, परंतु त्याच्यातली एक फाईल ओपन होत नाही। काही टेक्निकल छोटासा इश्यू असू शकतो, म्हणून त्यांचं मत असं आलं की आम्हाला जी आमची मागणी आहे ती पूर्ण होत नाही आहे, ती मागणी करा। आणि आज आपल्याला आरोपींच्या म्हणजे आपल्याला साक्षीदारांची लिस्ट द्यायची होती, तर ती आता येत्या 6 तारखेला आपल्याला द्यायची। आणि ज्या त्यांच्या काही डिमांड आहेत कोर्टात केलेल्या, तर त्या डिमांड आज एक 2-3 वाजेपर्यंत सगळ्या कंप्लीट होतील। आणि त्यांना जे त्याच्यातला डाटा पाहिजे रिकव्हर झालेला, तो त्यांना पेन ड्राईव्हच्या द्वारे त्यांना देण्यात येणार आहे। आरोपीचे वकील देखील बदलले गेले, ते त्यांचं नेहमीचंच आहे, त्याच्यावर मी जास्त बोलत नाही, कारण ते त्यांचे राईट आहेत, त्याच्यामुळे ते वापरतात। परंतु आम्ही या गोष्टीवर आपल्याला काही त्याच्यात अडचण येऊ नये म्हणून आमची देखील जे काही वकील आहेत सरकारी आमची, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे। सरकारी वकील देखील बदलण्यात यावे असा जो अर्ज दिलेला होता त्यावरती देखील आज सरकारी पक्षाकडून म्हणणं मांडलं झालं। आता त्याला वारंवार वकील त्याला मी बोलणं उचित नाही, ते त्यांचं अज्ञान आहे। कारण ह्या सगळ्या गोष्टी मी सगळे सांगत बसलो तर ते त्यांना पण माहिती आहे, पण त्यांची स्ट्रॅटर्जी वेगळी आहे ह्या केसबद्दलची, त्याच्यामुळे ते करत आहेत। त्याला काही जास्त किंमत द्यायची गरज नाही। सुप्रीम कोर्टामध्ये देखील आरोपी जामिनासाठी गेल्याचं देखील समजतंय, नेमकी काय 2 महिने अगोदर ज्यावेळेस डिसेंबर 17ला बेल रिजेक्ट झाली हायकोर्टात, त्याच्या काही दिवस पुढं एक 8 दिवसाच्या आतच आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही कॅव्हेट दाखल केलं होतं। आणि ते कॅव्हेट दाखल केल्याप्रमाणे त्यांनी 1-2 महिने म्हणजे शांत बसून आता तिथं अपील केलेलं आहे। परंतु प्रत्युत्तरात आमचे जे वकील आहेत सरकारी पक्षाकडून दिलेले, ते वकील आणि आम्ही त्यावर जे काही 26 तारीख आहे त्याची, तर त्या तारखेला आम्ही प्रत्यक्ष दिल्लीला उपस्थित राहणार आहोत। मात्र कृष्णा आंधळे हा फरार आहे, नेमकं त्याच्या संदर्भातली काय माहिती मिळते आणि तपास यंत्रणा काय सांगतात? तर कोर्टाने देखील विचारलं की कृष्णा आंधळेचं काय झालं। नाही, वारंवार आपल्याला सगळ्याला पडलेला खूप मोठा प्रश्न आहे तो, कारण हा आरोपी शोधत नाही। त्याचं कारण मगाशी मला सांगायचं होतं की या सगळ्या ज्या तत्कालीन पोलीस यंत्रणेनं सवयी लावलेल्या होत्या की आरोपीला कुठं ठेवायचं, आरोपीला कसं दुजोरा द्यायचा, त्याचाच हा एक भाग आहे। ह्याच्या अगोदर 2 वर्ष तो फरार होता 307 मध्ये, आणि 307 मध्ये फरार असताना 29 जुलै 2024ला का 25ला, ती तारीख कन्फर्म सांगता येणार नाही मला, ही ज्या पक्षाच्या कार्यालयामध्ये मीटिंग झाली त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणा देखील होती, काही LCBचे पण लोक होते आणि हा आरोपी देखील होता। मग हा फरार आहे 29 नोव्हेंबरला। तर त्यावेळेसच हा प्रश्न यंत्रणेनं किंवा CID ऑफिसनं किंवा SITच्या अधिकाऱ्यांना, तत्कालीन पोलीस जे होते केज पोलीस स्टेशनला, त्यांना हा प्रश्न विचारायला पाहिजे आणि त्यांच्याकडून तो जॉब घेतला पाहिजे की तुम्ही फरार आरोपीसोबत एका पक्षाच्या कार्यालयात जातात, एक मीटिंग घेतात खंडणी संदर्भात, खून संदर्भात, तर ह्याचं खरंच उत्तर त्या तत्कालीन जे पोलीस होते त्यांनी देणं अपेक्षित आहे आणि ते घेतलं पाहिजे। आणि त्यांच्यावर देखील कठोर कारवाई। आता दुसरा एक विषय आहे तुम्हाला सांगायचा की न्यायालयीन समितीची स्थापन केली होती CM साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी, त्याचा अहवाल आलेला आहे, त्याला छाननी समितीसुद्धा स्थापन झालेली आहे। तर येत्या अधिवेशनात किंवा कॅबिनेटच्या दिवशी तो अहवाल सगळ्यांसमोर येईल आणि नक्कीच 6 तारखेची घटना घडली होती त्या दिवशी जी अट्रॉसिटी घेतली नव्हती तिथली, त्याप्रमाणे जे काही आरोप म्हणजे जे काही गुन्हेगार आहेत किंवा जे काही दोषी आहेत त्याच्यात, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल आणि आम्हाला ती अपेक्षा आहे आणि ती झाली पाहिजे। तो अहवाल लवकरच समोर येणार आहे आणि तो आम्ही त्याची वाट बघतोय। कृष्णा आंधळे नेमकं काय, कुठं आहे आणि तो येऊन गेला तर नेमकी काय माहिती काय मिळते नेमकी? प्राथमिक माहिती अशी आहे की तो त्याच्या गावात 3 वेळेस येऊन गेला मागच्या 6 महिन्यात। आणि हे सगळ्या ज्या प्रॅक्टिस आहेत त्याच्या किंवा सगळ्या जे काही गोष्टी आहेत, याला परत मी तिथंच येतो की तत्कालीन पोलीस याला जिम्मेदार आहेत, धारूर आणि केज पोलीस स्टेशनचे। फरार आरोपीसोबत ह्यांना चहापाणी करणे, नाश्ता करणे, एका पक्षाच्या ऑफिसमध्ये जाणे, ह्या गोष्टी नव्या नव्हत्या। आणि बीड जिल्ह्याचे खरे गृहमंत्री कोण होते हे आत्ता जी चाललेली सगळी परिस्थिती आहे आपल्या बीड जिल्ह्याची, त्याच्यावर सगळ्यांना कळतंय। आत्ता देखील जे काही जातीवाद करणारे लोक आहेत, मी त्यांची नावं घेत नाही, वेळ येणार आहे नक्की त्यावेळेस मी सगळा त्याचा उलगडा करणार आहे की कोणी काय केलं, कोणी काय काय कारवाया केल्या, येऊन कृष्णा आंधळेने काय केलं नेमकं ते त्याच्या संदर्भात आम्हाला जास्तीची काही माहिती नाही। परंतु येऊन तो गावात कोणाला तरी भेटला, कोणाला भेटला,
घरी भेटला का, ह्या संदर्भात आम्हाला माहिती आम्ही मागवलेली आहे. ती माहिती आम्हाला येईल नक्कीच. परंतु तपास यंत्रणेला सांगितलं का? तपास यंत्रणाने सांगितलं की तपास चालू आहे आणि त्याला लवकरच आम्ही त्याच्या मुसक्या आवळू, असं त्यांचा शब्द आहे. मात्र कृष्णा आंधळे परंतु जर त्याच्या गावात येत असेल, घरी येत असेल, तर कुटुंबाला, देशमुख कुटुंबाला काय धोका वगैरे का? या अगोदर देखील तुम्ही अर्ज दिला होता, त्या अगोदर देखील मागणी केली होती की अशा पद्धतीनं जे आरोपीची टॅक्सिस वेगळ्या पद्धतीने केली जाते, त्यामुळे धोका असण्याची शक्यता आहे. नाही, तो तर आम्ही कागदोपत्री सुद्धा दिलेले आहेत आणि मी आता कुटुंबाकडून एक अर्ज देखील लवकरात लवकर देणार आहे, ह्या 6 तारखेच्या आधी, की हे जे पूर्ण टोळी आहे, हे जे आरोपी आहेत, यांचं समर्थन करणार आहेत, हे लोक वेगवेगळ्या पद्धतीने टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत. कोर्टात असेल, पोलीस स्टेशनमध्ये असेल, जनरल काही ठिकाणी असेल, तर त्या संदर्भात मी रीतसर CM साहेबाला येत्या काही दिवसात, 1-2 दिवसातच मी त्यांच्याकडे मी स्वतःच्या हातानं त्यांना ते अर्ज देणार आहे आणि न्यायालयीन समितीच्या संदर्भात जो अहवाल आलेला आहे त्याची सुद्धा मी माहिती घेणार आहे. कृष्णा आंधळे संदर्भात आता नेमकं तपास यंत्रणेला तुमचं काय म्हणणं आहे? त्याला अटक केलं पाहिजे? त्याला अटक केलं पाहिजे, हे तर सगळ्या महाराष्ट्राची मागणी आहे की त्याला अटक करा. देशमुख कुटुंबियाला धोका आहे. देशमुख कुटुंबियाला धोका ह्या सगळ्या वृत्तीपासूनच आहे, ज्या काही कृष्णा आंधळेपासून. कृष्णा आंधळेपासून. तर तो तर आरोपी आहे ना, त्याने तर म्हणजे खुनातला आरोपी आहे ना तो, त्याच्यापासून तर आहेच. परंतु हे जे त्यांना समर्थन करणारी टोळी आहे खूप मोठ्या प्रमाणात, काही नावं घेत नाहीत आम्ही, कारण का आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक वेळेस सांगितलेल्या आहेत. पण ह्या सगळ्यांपासून देशमुख कुटुंबियाला, साक्षीदारांना किंवा या सगळ्या जे देशमुख कुटुंबाची बाजू घेणारे लोक आहेत त्यांना धोका आहे. मी स्वतः माझ्या हस्ते CM साहेबांची 1-2 दिवसात जर मला वेळ भेटला तर त्यांची भेट घेऊन ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मी सांगणार आहे. कृष्णा आंधळे हा फरार असलेला कृष्णा आंधळे हा त्याच्या गावात 3 वेळा आला होता 6 महिन्यामध्ये, आणि त्याच्यापासून देशमुख कुटुंबाला धोका आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे देखील अर्ज करणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलंय. त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार असलेला आरोपी, विशेषतः तपासी यंत्रणा त्याला खूप मोठ्या प्रमाणात शोधासाठी जंग पछाडत आहेत. तरी देखील कृष्णा आंधळे का सापडत नाही, असा सवाल संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. पण जर तो 3 वेळा त्याच्या गावात आले असेल तर हे अत्यंत धक्कादायक आहे. नेमकं तपासी यंत्रणा करतायत काय, याच्यावरती देखील सवाल उपस्थित होतोय. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड.